नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या आर्महोलला म्हणजेच मुंड्याला बाही कशी जोडायची योग्य पद्धतीने ते बघणार आहोत। कारण खूप साऱ्या मैत्रिणींना बाही जोडण्याविषयीचे प्रश्न पडलेले असतात। बाही जोडताना उलटसुलट होते किंवा बाही एका साईडने त्यांची कमी पडते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर सविस्तर मी तुम्हाला बाही कशी जोडायची हे दाखवलेलं आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे पहा, आपण सर्वात आधी ही अस्तरची बाही आहे आणि आपण ती इथे अस्तर लावून तयार करून घेतलेली आहे। जर बाही तयार झाल्यानंतर ही पूर्ण अशी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। कुठे जर आपलं कमी जास्त होत असेल तर ते आपण कट करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे माझी बाही थोडीशी एक्स्ट्रा आहे, ती आपण सारखी करून घ्यायची आहे। यामुळे काय होतं की सारखी जर करून घेतली तर आपल्या मुंड्यातले जे जोड असतात ते अगदी बरोबर येतात आणि त्यामुळे आपली बाही व्यवस्थित दिसते। तर बघा, सारखे करून घ्यायचं आहे, त्यामुळे मुंड्यातील जोड वर खाली होत नाहीत। आणि अजून एक ट्रिक्स, बाही जोडण्याआधी आपण आपली बाही जर उलटसुलट होत असेल तर आपण आपली फ्रंट जी बाजू आहे, कोणत्याही बाजूला फ्रंट किंवा पाठीमागची बाजू, त्याला आपण मार्किंग करून ठेवायचं आहे। त्यामुळे आपली बाही जोडताना उलटसुलट होणार नाही। तर बघा, हा पुढच्या साईडचा आपला आर्महोल आहे आणि त्याला आपण जोडण्याआधीच मार्किंग करून ठेवूया। त्यामुळे आपली बाही उलटसुलट होणार नाही। पुढच्या आर्महोलला आपण मार्किंग करून ठेवलं आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपण बाही जोडू त्यावेळेस आपण पुढच्या आर्महोललाच जिथे आपण कट मारला आहे ती बाजू आपण जोडायची आहे। आणि आपल्या बाहीला जर व्यवस्थित फिनिशिंग हवं असेल तर आपण शिलाई मारण्यासाठी या पद्धतीने मार्किंग करून घ्या, तिथूनच आपण बरोबर शिलाई आपण घ्यायची आहे। त्यामुळे बाहीला खूप छान फिनिशिंग येतं। आपलं मशीन अगदी त्यावरच मार्किंग केल्यावर रेषेवरच चालते आणि बाही जोडल्यानंतर अगदी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसते। तर बघा, आणि इथे सेंटर आहे, सेंटरला पण आपण मार्किंग केलेलं आहे आणि इथे जे आपले दोन्ही बाजूचे फिटिंग पॉईंट आहे तिथे पण असं आपण मार्किंग करून ठेवलेलं आहे। तर चला, आता आपण ब्लाऊजचा आपला जो आर्महोल आहे त्याला बाही कशी अटॅच करायची ते बघणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, इथे हा आपला ब्लाऊजचा आर्महोल आहे, त्याला बाही आपण कशी अटॅच करायची। तर हा पाठीमागचा आर्महोल आहे आणि या साईडला आपला फ्रंट आर्महोल आहे। तर आपण पुढच्या साईडच्या आर्महोलला आपण मार्किंग करून ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, हे फ्रंट आर्महोल आहे, तर फ्रंट साईडलाच फ्रंट आर्महोल आला पाहिजे। तर खूप साऱ्या मैत्रिणी बाही जोडताना डायरेक्ट अशी सुरुवात करतात। तर अशी सुरुवात केल्यामुळे काय होतं, बाही त्यांची एका साईडला कमी पडते। तर ही पद्धत न करता आपलं जे ब्लाऊजचं सेंटर आहे, जिथे आपण आपलं शोल्डर, दोन्ही शोल्डर जोडले आहे, पाठीमागचं आणि पुढचं, आणि आपलं जे बाहीचं सेंटर आहे ते सेंटर अगदी मध्ये जोडून घ्यायचं आहे। जर आपला कपडा इकडे तिकडे सरकत असेल तर आपण पिना मारून घ्यायच्या आहेत, अशा टाचण्या लावून घेतलेल्या आहेत, बघा तुम्ही पाहू शकता। आणि या साईडला पण टाचणी लावून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं, प्रॉपर आपली बाही जोडली जाते। नक्की तुम्ही या पद्धतीने करा, अगदी बाही प्रॉपर जोडली जाते, अजिबात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। दोन्ही साईडला अशा टाचण्या मारून घ्यायच्या आहेत। आणि नेहमी बाही जोडताना आपण सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे। सेंटरपासून बाही जोडायला सुरुवात केल्यामुळे काय होतं, बाही दोन्ही साईडला अगदी बरोबर सारख्या प्रमाणातच जोडली जाते। तर पहा, आपण सेंटरपासून बाही जोडायला सुरुवात करत आहोत। तर तुम्ही पाहू शकता, अगदी बरोबर आपली बाही जोडली आहे। शेवटपर्यंत आपली बाही अगदी बरोबर अटॅच झालेली आहे। तर आता दुसऱ्या साईडला आपण शिलाई मारून घेऊयात।
तर तुम्ही पाहू शकता अगदी बाही बरोबर जोडली आहे. त्यावर आपण अजून एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी बाही व्यवस्थित जोडली गेलेली आहे आणि बाही जोडल्यानंतर असं नख मारून घ्यायचं आहे. त्यामुळे अगदी बाही व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये दिसते. तुम्ही पाहू शकता खूप छान असं बाही जोडली गेलेली आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्ही पाहू शकता एकदम प्लेन असं आपलं बाही बसलेली आहे मुंड्याला. खूप छान दिसते. नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही बाही जोडली तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल. मुंड्यातील जोड वर खाली होणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.